मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या भारताचे महान टीचर, तत्वज्ञानी, सल्लागार, अर्थशास्त्रज्ञ आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या काही चाणक्य नीती, ज्याच्यामुळे तुमचे कम्युनिकेशन स्किल्स म्हणजे संवाद कौशल्य खूप जबरदस्त होऊन जाईल आणि तुम्हाला जे सांगायचे आहे ते खूप चांगल्या प्रकारे तुम्ही समोरच्या पर्यंत पोहोचू शकाल। हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही फक्त बोलण्याची कला शिकणार नाही, तर काय बोलायचंय, कधी बोलायचंय, केव्हा बोलायचंय आणि काय नाही बोलायचं हे सुद्धा तुम्हाला समजेल। या 8 चाणक्य नीती तुम्ही आयुष्यात अंमलात आणल्या तर तुम्हाला कम्युनिकेशन स्किल्स वर दुसरा कोणताच व्हिडिओ बघण्याची गरज नाही। पहिली आहे, कोणत्याही मूर्खाला उपदेश देऊ नका। मूर्ख माणूस प्रत्येक गोष्टीवर भांडत बसतो, त्याला समजावणे अशक्य असते। मोठ्यातला मोठा ज्ञानी सुद्धा मूर्खांना समजावण्यात असमर्थ ठरतो। आपल्या सगळ्यांना एक गोष्ट चांगलीच माहिती आहे, आपण कोणाला काही शिकू शकत नाही, आपण फक्त गोष्टी सांगू शकतो। समोरच्याची इच्छा असेल तरच तो शिकतो, ते शिकण्यासाठी तो प्रयत्न करतो, कष्ट घेतो। मूर्ख माणूस सगळ्यात आधी तो आपल्याला त्याच्या लेवलला घेऊन येतो, त्याच्या बोलण्याच्या लेवलला, त्याच्या विचार करण्याच्या लेवलला, आणि मग आपली चिडचिड व्हायला लागते। त्यामुळे मूर्खांपासून 4 हात लांब राहण्यातच शहाणपण आहे। मूर्खांपासून पिच्छा सोडवण्यासाठी पैसे द्यायची गरज भासली तरी ते दिले पाहिजे, पण कधीही त्यांना कोणते ज्ञान किंवा उपदेश देऊ नका। आता प्रश्न हा येतो, मूर्ख म्हणजे नक्की कोण? अशिक्षित लोकांना मूर्ख म्हणतात? नाही, मूर्ख ते असतात जे तज्ञांचे म्हणजे एक्सपर्ट लोकांच्या, ज्ञानी लोकांच्या गोष्टी ऐकत नाही। ते स्वतःचेच म्हणणे खरे करतात, ते स्वतःला सर्वात मोठे ज्ञानी समजतात। अशी लोक सर्वात मोठे मूर्ख असतात। मला वाटतं आता तुम्ही मूर्ख व्यक्तीला आरामात ओळखू शकता। हो, पण ओळखलं जरी तरी त्यांना कोणतेच ज्ञान द्यायचा प्रयत्न करू नका। दुसरी आहे, प्रत्येक मैत्रीच्या मागे काहीतरी स्वार्थ लपलेला असतो। चाणक्य म्हणतात, ह्या जगात असे कोणतेच नाते नाही ज्याच्यामध्ये स्वार्थ नाही। मग ते नाते पर्सनल असेल, ऑफिशियल असेल, इमोशनल असेल किंवा फिजिकल असेल। त्यामुळे कधीही कोणाबरोबर बोलत असताना ही गोष्ट लक्षात ठेवा की जेवढी गरज त्याला तुमची आहे, तुम्हाला सुद्धा त्याची तेवढीच गरज आहे। कारण दोघे काही ना काही स्वार्थामुळे एकमेकांसोबत जोडलेले आहात। फक्त एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की जर समोरच्याचा स्वार्थ तुम्हाला त्रास देणारा नसेल तर असे नाते तुम्ही दीर्घ काळापर्यंत टिकून ठेवू शकता। तिसरी आहे, मनापासून गोड बोलल्यामुळे तुमची अनेक कामे सहज होतात। मित्रांनो, गोड बोलण्यामुळे तुमचे उत्पन्न वाढू शकते आणि तुम्ही प्रसिद्ध सुद्धा होऊ शकता। चाणक्य म्हणतात, आपण असे गोड शब्द वापरले पाहिजे जे फक्त ऐकायला छान नाही वाटले पाहिजे, पण त्या शब्दांमुळे तुमची लोकप्रियता वाढली पाहिजे। समजदार लोकांना माहिती असते त्यांची दुसऱ्यांबरोबरची वागणूक त्यांना यशस्वी बनवू शकते। तुम्ही सुद्धा आयुष्यात अशा व्यक्तींना नक्कीच भेटला असाल ज्यांचे बोलणे खूप मधुर आहे, गोड आहे, त्यांच्या बोलण्यात विनम्रता आहे। मग आपल्याला अशा व्यक्तीबद्दल अजून गोष्टी जाणून घ्यायची इच्छा होते। अजून एक गोष्ट तुम्ही अनुभवली असेल, जेव्हा आपला मित्र किंवा नातेवाईक आपल्याला एखाद्या इलेक्ट्रिशियनचा, सुताराचा किंवा प्लंबरचा रेफरन्स मागतो, आपण त्याच व्यक्तीचा रेफरन्स त्याला देतो जो नम्रपणे गोड बोलतो। माझ्या घराजवळ 2 किराणा मालाची दुकाने आहे। एका दुकानदाराच्या चेहऱ्यावर नेहमी एक स्मित हास्य असते, तो आपुलकीने बोलतो। दुसऱ्या दुकानदाराचे तोंड नेहमी पडलेले असते। मला नेहमी पहिल्या दुकानदाराकडे जायला आवडते। चौथी आहे, तुम्ही जेवढे स्वतःला कमजोर दाखवाल तुम्ही अजून कमजोर होत जाल। मित्रांनो, कधी तुम्ही अशा व्यक्तीला भेटला जो तुमच्या वरचढ आहे, पॉवर मध्ये असेल, पैशाने असेल किंवा पोझिशनने असेल, त्याच्या समोर तुम्ही स्वतःला दुबळे, कमजोर समजत असाल? अशा परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे? आपल्यापैकी जास्त करून लोक त्याची पर्सनॅलिटी बघून हरखून जातील, दबून जातील, स्वतःला दुबळे समजतील। पण चाणक्य म्हणतात, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्याच्यासारखे स्वतःला दाखवले पाहिजे। एक बिनविषारी साप सुद्धा फणा काढून आपल्या शत्रूला घाबरवतो। स्वतःला कमजोर आणि दुबळे दाखवल्यामुळे समोरचा व्यक्ती तुमच्यावर हवी होतो, तुम्ही त्याच्या पुढे दबत जाता। त्यामुळे नेहमी स्वतःला कमजोर असताना सुद्धा मजबूत दाखवता आले पाहिजे। हो, पण असे करताना तुमच्या बोलण्यात चालण्यात नम्रपणा पाहिजे। 5वी चाणक्य नीती आहे, आपले सिक्रेट्स, गुपिते लोकांना सांगू नका। जेव्हा पण तुम्ही एखाद्या नवीन व्यक्तीबरोबर बोलायला सुरुवात करता तेव्हा तुम्ही शब्द
एकदम जपून वापरता आणि गप्पा सुद्धा एका मर्यादेमध्ये राहून मारता. पण जसजशी तुमची समोरच्या बरोबर जवळीक वाढत जाते तेव्हा तुम्ही बरीचशी गुपिते समोरच्याला सांगायला सुरुवात करता. आता समोरच्या बरोबर गप्पा मारण्यात वाईट काहीच नाही, पण प्रत्येक व्यक्तीवर विश्वास ठेवणे घातक ठरू शकते. मग तो तुमचा खास मित्र असेल किंवा जवळचा नातेवाईक असेल. विश्वास ठेवण्यात सुद्धा काही चुकीचे नाही, पण कारण नसताना आपल्या पर्सनल गोष्टी त्यांना सविस्तरपणे सांगणे म्हणजे मूर्खपणा आहे. ह्या अशा गोष्टी आहेत ज्या समोरच्याच्या काहीच कामाच्या नाही, पण तुम्ही त्याला तुमच्या विरोधात वापरण्यासाठी स्वतः हत्यार देत असता हे तुमच्या लक्षात येत नाही. तुमचे सिक्रेट्स समोरच्याला माहिती असणे कधीही तुम्हाला अडचणीमध्ये आणू शकते. जेव्हा तुम्ही गरजेपेक्षा जास्त गोष्टी समोरच्याला सांगता तेव्हा त्याचे अजून एक नुकसान होते, ते म्हणजे तो तुमच्याबद्दल चुकीचे मत बनवू शकतो आणि हे चुकीचे मत लोकांमध्ये पसरू शकतो. 6वी आहे, बुद्धिमान लोक परिस्थिती बघून बोलतात. मनात आलेले विचार दुसऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणजे शब्द. असे नाही की मनात ज्या ज्या गोष्टी येतात त्या आपण सगळ्याच बोलून दाखवतो. आपली विवेक बुद्धी ठरवते की काय बोलले पाहिजे, काय नाही बोलले पाहिजे. एका वेड्या माणसामध्ये आणि आपल्यामध्ये हाच फरक असतो की आपण विचार करून बोलतो आणि तो मनात येणारी प्रत्येक गोष्ट बोलून टाकतो. जेव्हा आपण बोलतो, ज्या शब्दांचा वापर करतो, हे दर्शविते की आपली मनस्थिती कशी आहे. म्हणजे वाणी व्यक्तीला छोटा किंवा मोठा बनवत असते. माणूस किती हुशार असू द्या, त्याला बोलण्याची कला येत नसेल किंवा आपले बोलणे व्यवस्थित मांडता येत नसेल तर आजच्या काळात त्याची प्रगती होणे अवघड आहे. बोलताना आपण ज्या व्यक्तीबरोबर बोलत आहे त्याची मनस्थिती सुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे. त्याशिवाय आपण एक चांगला वक्ता होऊ शकत नाही. आपण जेव्हा बोलू तेव्हा आपल्या प्रत्येक शब्दाला अर्थ पाहिजे. आपल्या बोलण्यामध्ये वजन पाहिजे. आपले बोलणे समोरच्याला प्रेरणा देणारे, आनंद देणारे, ज्ञान देणारे असले पाहिजे. जेव्हा गरज असेल तेव्हाच बोलले पाहिजे. कारण नसताना बोलल्यामुळे लोक तुम्हाला सिरियसली घेत नाही. माझा एक मित्र आहे जो खूप बोलतो, नुसती बडबड करत असतो, पण आम्ही मित्र त्याला सिरियसली घेत नाही, मग भलेही तो काही महत्वाचे बोलत असेल. माझा अजून एक मित्र आहे जो फार कमी बोलतो, पण तो जेव्हा बोलतो तेव्हा आम्ही सगळे त्याचे मन लावून ऐकतो, मग भलेही तो काही महत्वाचे बोलत नसेल. 7वा आहे, आयुष्यात हे 3 मंत्र नेहमी लक्षात ठेवा. आनंदामध्ये असताना कोणाला वचन देऊ नका, रागात असताना कोणाला उत्तर देऊ नका आणि जोश मध्ये कोणताही कायमस्वरूपी निर्णय घेऊ नका. चाणक्य म्हणतात, जेव्हा तुमची मनस्थिती अनुकूल नसेल, म्हणजे तुम्ही खूप आनंदामध्ये असाल, टेन्शन मध्ये असाल किंवा रागामध्ये असाल, या तिन्ही परिस्थितीमध्ये तुम्हाला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले पाहिजे. या तिन्ही सिच्युएशन मध्ये विचार करण्याची क्षमता, निर्णय क्षमता नीट काम करत नाही. आपले मनावर नियंत्रण राहत नाही आणि अशा वेळी आपल्या तोंडून काही चुकीचे निघाले तर तुम्ही समजू शकता याचा परिणाम किती घातक होऊ शकतो. यामुळे तुमच्या चारित्र्यावर परिणाम होऊ शकतो. तुम्हाला हे माहितीच आहे की धनुष्यातून निघालेला बाण आणि तोंडातून निघालेले शब्द कधीच परत घेता येत नाही. नंबर 8, बहिरे व्हा. चाणक्यांनी ही गोष्ट समाजात पसरलेल्या निगेटिव्हिटीकडे बघून सांगितली असावी की आयुष्यात प्रगती करायची असेल तर बहिरे व्हा. 90% लोक निगेटिव्ह विचार करतात. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीमध्ये अडकतो आणि कोणाकडे सल्ला मागायला जातो, तुम्ही पाहिलं असेल समोरच्याचा प्रतिसाद जास्त करून निगेटिव्हच येतो. अशामध्ये आपण काय करतो, समोरच्याचे बोलणे खरे मानून ते काम करतच नाही आणि समजा ते काम केलंच तर ते पूर्ण मन लावून करत नाही. कारण निगेटिव्हिटीच्या बिया आधीच आपल्या मनामध्ये पेरलेल्या असतात. लोक आपल्याला चुकीचे सल्ले देतात, ह्याच्या मागे 2 कारणे असू शकतात. पहिलं म्हणजे त्यांना आलेला अनुभव आणि दुसरं म्हणजे ते तुमच्यावर जळतात आणि त्यांची इच्छा असते तुमची आयुष्यात प्रगती होऊ नये. जर अनुभवाबद्दल बोलायचे झाले तर अनुभव काही गोष्टींवर अवलंबून असतो. ते म्हणजे परिस्थिती, आजूबाजूचे वातावरण, त्यावेळी असलेली मनस्थिती. फक्त असे म्हणणे की माझा अनुभव आहे, अशा वेळी ह्या गोष्टी घडतात, हे योग्य नाही. अशी अनेक कामे असतात ज्याच्यामुळे तुम्हाला यश मिळत नाही पण बाकीचे यश मिळवतात, किंवा ज्याच्यामुळे तुम्हाला यश मिळते पण दुसरे अपयशी ठरतात. त्यामुळे अनुभवाला सल्ला म्हणून घेणे प्रत्येक वेळी योग्य ठरणार नाही. कारण त्यांचा अनुभव 20 वर्षांपूर्वीचा असू शकतो. तेव्हा जग वेगळे होते, आज जग वेगळे आहे. दुसऱ्या कारणाबद्दल बोलायचे झाले तर हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे की ह्या जगात
90% लोक आपल्या प्रगतीवर जळत असतात. हे लोकांच्याच बाबतीत नाही, पण तुमच्यामध्ये सुद्धा दुसऱ्यांचं यश बघून मत्सर निर्माण होतो. मग लोकांकडून आपण काय अपेक्षा करू शकतो? तुम्ही अनेक यशस्वी लोकांना हे बोलताना पाहिलं असेल की त्यांनी आयुष्यात जे यश मिळवले आहे ते त्यांच्या कष्टाच्या जोरावर आणि त्यांनी फक्त त्यांच्या आतला आवाज ऐकला. त्यांना सुद्धा चुकीचे सल्ले ऐकायला मिळाले असतील, पण ते बहिरे झाले आणि त्यांनी फक्त स्वतःचेच ऐकले, म्हणून ते यशस्वी झाले. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करून माझा उत्साह वाढवण्यास मदत करा. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.